नमोबुद्धाय जय मित्रांनो, आणि आज या आनंद बुद्धिविहार बर्डीच्या या क्षेत्रामध्ये समोर संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने इथे विशेष बैठक घेण्यात आली आणि या बैठकीच्या माध्यमातून एक चर्चासत्र झालेलं आहे. त्या चर्चासत्रामध्ये वेगवेगळे संघटन या कार्यक्रम आणि सामाजिक कार्यकर्ते इथे जुळलेले होते आणि त्या माध्यमातून जो संविधान दिवस आहे त्यांना कसा उत्तमपणे हा साजरा करूया आणि संदेश देताना या महत्वपूर्ण मीटिंग झाली आहे. मीटिंगमध्ये माननीय मॅडम सुद्धा जुळले होते आणि आपल्याकडे रवी शेंडे साहेब जुळलेले आहे आणि या बैठकचे मेन सूत्रधार सुद्धा होते आणि आपल्याकडे मेन आपले सुरेशचंद्र घाटे साहेब हे अध्यक्ष होते आणि यांच्या माध्यमातून एक मोठा संदेश संविधानाचा गेला पाहिजे म्हणून हा इथे चर्चा सुरू झाली आहे. मान्यवर साहेब, काय सांगणार इथे जे विशेष बैठक झाली या चर्चासत्राच्या माध्यमातून जनतेपणे संदेश गेला पाहिजे संविधानाचा, काय सांगणार विषय आपला पहिला सांगा. मी रवी शेंडे, फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. संविधान दिवस 26 नोव्हेंबर, संविधान म्हणजे हा या देशातल्या 94% 95% लोकांचा प्राण आहे. हा जीवन साध्य करण्याचा, मानवता निर्माण करण्याचा एक माध्यम आहे. संविधान आहे त्यामुळे ह्या देशामध्ये, ह्या भारतामध्ये अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, विविध भाषा, अनेक भाषा, ह्या सर्व लोकांना जोडून ठेवणारा, एकत्र संघटित ठेवणारा म्हणजे हा भारताचा संविधान आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. परंतु आज ह्या देशामध्ये अलीकडच्या काळात असं चित्र निर्माण करण्यात आलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलं नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांचेच नेते होते. बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं नाही, बाबासाहेबांनी ते केलं नाही. संविधान बदलवण्याची भाषा ह्या देशामध्ये करण्यात येते. आता बीजेपीचे खासदार सुद्धा म्हणू लागलेत की आम्ही 400 पार गेलो तर हा संविधान बदलणार. काल परवा इथे भारताचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना जोळा मारण्यात येते, तर ग्वालियर हायकोर्टामध्ये, आग्रा हायकोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यू उभारण्यासाठी विरोध करण्यात येते मनुवाद्याकडून. म्हणून भारतीय संविधान अधिक बळकट करण्यासाठी, अधिक मजबूत करण्यासाठी, त्याचं महत्व ह्या देशाला, ह्या सरकारला आणि समस्त कार्यकर्त्यांना कळण्यासाठी संविधान दिवस 26 नोव्हेंबर हा आम्ही सर्व संघटना मिळून, जसं संविधान बचाव आंदोलन, दलित पॅंथर, रिपब्लिकन मोर्चा आणि सम्राट अशोक धम्मसेना, विविध संघटनेच्या कर्जमुक्ती आंदोलन, कर्जमुक्ती सेना, या सर्व संघटनेच्या वतीने आज इथे बैठक ठेवण्यात आली आणि त्याच्यात ठरवण्यात आलं. त्याच्यामध्ये अनेक संघटनाचे राऊत साहेब, ताई, ॲडव्होकेट खोब्रागळे, प्रकाश बौद्ध आणि सर्व लोक इथे प्रमुख लोक उपस्थित झाले आहेत. अनेक संघटनाचे, दलित पॅंथरचे सरोज मेश्राम सुद्धा झालेत आणि ठरवण्यात आलं की संविधानावर इतना आघात करण्यात येतो, त्या आघातापेक्षा जास्त प्रतिघात, त्याचा प्रतिशोध आम्ही घेऊ आणि 26 नोव्हेंबरला भारतीय संविधानाचं महत्व या मनुवाद्यांना कळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून आम्ही सर्वांनी 26 नोव्हेंबर रोजी त्याची आखणी मांडणी करण्यासाठी ही मीटिंग घेतली आणि सर्व आंबेडकरवादी, संविधानवादी संघटना 26 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात हा संविधान दिवस साजरा करतील. पुढची रूपरेषा येणाऱ्या दिवसात पुन्हा एक बैठक घेऊन ठरवण्यात येईल आणि 26 नोव्हेंबरला संविधान चौकामध्ये तो आम्ही कार्यक्रम घेऊ आणि सर्व लोकांना आवाहन करतो, सर्व विविध संघटनांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या संघटितपणे संघटित होऊन संविधान अधिक बळकटण्यासाठी 26 नोव्हेंबरला दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान संविधान चौकामध्ये आपली उपस्थिती दर्शावी आणि तन मन धनाने या कार्यक्रमाला सहयोग करावं. संविधान आमचा प्राण, याला अधिक मजबूत बळकट करण्यासाठी आणि मनुवाद्यांचे जे मनसुबे आहेत, संविधान
हा न्याय देणारा संविधान आहे, अन्याय करणाऱ्या लोकांपासून सावध करणारा संविधान आहे. आणि या संविधानाच्या लढाईमध्ये आज आमचे राऊत साहेब गडचिरोलीवरून आले आणि चंद्रपूरवरून आमच्या ताई आल्या, भंडाऱ्यावरून कार्यकर्ते प्रमुख लोक आलेत, वर्ध्यावरून आलेत आणि आम्ही सर्व एक वज्रमुठ बांधलेली आहे आता की आम्ही कोणालाही समोर झुकणार नाही. आणि संविधान बळकट करण्यासाठी, संविधान अधिक मजबूत करण्यासाठी ह्या मनुवाद्यांच्या विरोधात संविधानाच्या दिवसापासून 26 नोव्हेंबर पासून एक मोठा लढा आम्ही इथं निर्माण करणार आहोत. तर सर्व लोकांना निवेदन आहे, विनंती आहे की त्यांनी ह्या लढाईमध्ये सामील होऊन तन मन धनाने समर्पित होऊन कार्य करावं आणि सर्वांनी संविधान दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करावा ही विनंती करतो. संविधानाच्या विजय असो. संविधानाच्या विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो. सम्राट अशोकांच्या विजय असो. छत्रपती शाहूजी महाराजांच्या विजय असो. हे होते आपल्याकडे मान्यवर साहेब आणि त्यांनी ठामपणे सांगितलं आहे एक मोठा तुकड्यामध्ये साजरा न करता एक वज्रमुठीने आपण संविधानाचा जागा करूया, सगळे केला पाहिजे जनतेपर्यंत हा आव्हान करताना आज या कार्यक्रमामध्ये चंद्रपूर वर्धा अमरावती गोंदियासारखे या क्षेत्रामध्ये लोकांनी या मीटिंग मध्ये या चर्चासत्रामध्ये त्यांनी सुझाव सुद्धा दिलेले आहे. आणि याच्यामध्ये जे विशेष म्हणजे चंद्रपूर ते नागपूर गाठून या ठिकाणी पोहोचलेले आपल्याकडे मेघनाथजी राऊत साहेब इथे आलेले आहे आणि त्यांनी आज या मीटिंगमध्ये महत्वपूर्ण सुझाव देऊन या माध्यमातून आपण एक विशेष म्हणजे संविधानाचा जागा झाला पाहिजे, संविधान संदेश देताना त्यांनी आपण त्याची चर्चा करूया. त्यांचं काय सांगण्यात आहे. मेघराज डोमाजी राऊत, मुक्काम ढोंडेशिमणी, तालुका जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी असून संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय सामाजिक संघटनेची आम्ही गेल्या 13 वर्षापासून संघटनेची निर्मिती करून संघटनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, अनेक राज्यामध्ये संघटनेची आम्ही तयारी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राजे शाहू महाराज, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सर्व महापुरुषाच्या जीवन कार्यावरती अभ्यास करून वैभवशाली आपल्याला संविधान निर्माण करून दिलेला आहे. आणि त्या संविधानाच्या माध्यमातून SC ST OBC सर्व बहुजन समाजाच्या लोकांना त्या संविधानातून आपल्याला अधिकार दिलेले आहेत. परंतु गेल्या 11 वर्षापासून हा संविधानावरती अनेक प्रकारचे हमले करून आपले न्याय हक्क अधिकार हे खतम करण्याच्या मार्गावरती असल्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने सर्व विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतभर संघटनेचे जे जे अधिकार आहेत संविधानामध्ये दिलेले त्या अधिकाराबद्दल जनजागृती करून SC ST OBC यांच्यामध्ये एक प्रबोधन निर्माण करून संविधानाच्या प्रतीचा आम्ही नेहमी वाटप करतो. त्याचबरोबर जे जे संत महापुरुष आपल्या बहुजनाच्या हितासाठी, कल्याणासाठी संपूर्ण आपले आयुष्य घालवले त्या सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्तानं आम्ही कार्यक्रम लावत राहतो, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विदर्भस्तरीय. आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या संविधान चौकामध्ये 26 नोव्हेंबरला सर्व आदरणीय संघटनेचे इथे पदाधिकारी रविभाऊ शेंडे यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश घाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सभेमध्ये जे जे संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले त्या सर्वांच्या वतीने मोठा एक नागपूरला एक संविधान चौकामध्ये रविभाऊ शेंडेचा मोठा योगदान आहे त्या संविधान चौकाला. त्यामुळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला संविधान दिवसाचा मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, जेणेकरून इथं आपला संविधान बचाव आंदोलन आणि सर्व संघटनेचा आवाज पोहोचला पाहिजे. आणि जे आपल्यावरती अन्याय अत्याचार बहुजन समाजावरती होत आहेत ते कुठेतरी बंद झाले पाहिजे. यासाठी सर्वांना मिळून एक मोठा आपल्याला तिथे कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. आणि त्यानंतर जो आपल्यावरती अन्याय अत्याचार नुकत्याच आपल्या न्यायमूर्ती भूषण गवईवरती जो जुता फेकले आहेत त्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो.
त्याचबरोबर आपला हायकोर्ट गॅरियल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लागणार होता, त्याला जो वकील म्हणून सांगतो तो मिश्रा, त्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. आणि अशा जो वकील आहे त्यांना कुठल्या प्रकारची डिग्री घेतल्यानं वकिलकी करते, ते बाबासाहेबाच्या संविधानामुळेच तो वकील झालेला आहे आणि बाबासाहेबाच्या संविधानावरती आघात करतोय, बाबासाहेबांना अपशब्दानं बोलत आहे. त्यामुळे सर्व संघटनेच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना आजीवन कारावासाची सजा झाली पाहिजे, तसे सर्व संघटनेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो. आणि जो मोदी सरकार मी बहुजनाचा आहे, ओबीसीचा आहे म्हणून देशाचा संविधानापुढे नम्र होऊन आज संविधानाचा अन्याय अत्याचार करत आहे आणि अशा प्रकारचे अन्याय आमच्या अनेक लोकांवरती होत आहे. कुठल्याच प्रकारचे भाष्य न करता, कोणतीच कारवाई न करता आज तो साधा जेलामध्ये टाकत नाही अनेक लोकांना. याबद्दल मी मोदीचा सुद्धा, अमित शहा गृहमंत्री आहेत, त्यांच्या अंडरमध्ये हे सर्व काम येतो, ते सुद्धा कुठल्याही प्रकारचे आपल्या SC ST वरती अन्याय अत्याचार होत आहेत तो आवाज उठवत नाही. आणि थोडाफार ज्या ब्राह्मण लोकांवरती अन्याय झाला ताबडतोब ते ऍक्शन घेत आहेत. त्यामुळे आपल्या सर्व बहुजन समाजातील लोकांना जागृत होऊन संविधानाच्या संदर्भामध्ये संविधान जेथपर्यंत सुरक्षित राहील तेथपर्यंत आपल्या मुलाबाळाचा भविष्य, आपल्या येणाऱ्या पिढीचा भविष्य हा कायम राहील. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मुलं आपले मातीमध्ये गाळून, सोन्यासारखी पत्नी आपल्या मातीमध्ये गाळून, आज तब्येत बरी नसताना सुद्धा आपला संविधान लिहून आपल्याला बहाल केले, जेणेकरून माझा येणारी पिढी हा बहुजन समाज सुखी समृद्धी राहायला पाहिजे. यासाठी जे स्वप्न बाबासाहेबाचे होते हे कुठेतरी मोदी सरकारने हे खतम करण्याच्या मार्गावरती लागलेले आहेत. त्यामुळे आपण झोपेचा सोंग न घेता सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन संविधान दिवसाचा कार्यक्रम संविधान चौक नागपूर इथे साजरा केला पाहिजे असे मी सर्वांना नम्र निवेदन करतो. आणि सर्व चिराय हो, चिराय हो, चिराय हो, संविधान दिवस चिराय हो, चिराय हो, चिराय हो. संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मिलिंद पत्रकारांच्या जुळलेले आणि या इथे जो चर्चासत्र झाला आहे त्यांची धुरा त्यांनी सांभाळली होती आणि या माध्यमातून जो संविधानाचा आपला जो दिवस आहे त्याला कसं काही यशस्वीपणे साजरा करूया या अनुषंगाने ते कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या चर्चासत्रामध्ये सामान्य काय सांगतो जोपर्यंत पाहिजे. आज या मी ॲडव्होकेट मिलिंद खोब्रागडे संविधान बचाव आंदोलन या संघटनेचा, सामाजिक संघटना याचा अध्यक्ष आहे, संस्थापक. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट याचा सुद्धा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. आजचा दिवस, ही जी बैठक आहे ही पवित्र आनंद बुद्ध विहारामध्ये सन्माननीय या बौद्ध विहाराचे अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ शेंडे की ज्यांनी हा पुढाकार घेऊन आपल्या या बौद्ध विहारामध्ये एक महत्त्वपूर्ण आणि चिंतन बैठक या ठिकाणी घेतलेली आहे. हे एवढ्यासाठी येणाऱ्या 26 नोव्हेंबर हा दिवस, हा संविधान दिवस सगळ्या भारतामध्ये पाळला जातो. तो कशा मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरा करता येईल याच विषयावर ही चिंतन बैठक सन्माननीय आमचे ॲडव्होकेट ज्येष्ठ सुरेशजी घाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा संविधान दिवस आपण 26 नोव्हेंबरला का साजरा करतोय, कारण हा देश जर जिवंत असेल, या देशातला प्रत्येक नागरिक जिवंत असेल तर तो फक्त आणि फक्त संविधान या भारताचं बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पित केल्यामुळे जिवंत आहे हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि त्या जिवंत दिवस आपल्याला कसा ठेवता येईल, कारण या देशामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात, या देशामध्ये अनेक धर्मपंथ आहेत, जाती आहेत, या देशामध्ये अनेक वंशाचे लोक असतात. परंतु हा देश एका सूत्रामध्ये जर बांधला गेला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोन्याची संविधान या देशाला दिल्यामुळं हा देश जिवंत आहे. मित्रांनो, आम्ही सगळ्यांनी, सगळ्या संघटनेचे लोक इथे पॅन्थर आहेत, इथे अनेक संघटनेचे लोक आहेत आणि विशेषतः हे सम्राट अशोक धम्मसेना आहे,
सर्वांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि एक वचन घेतलेलं आहे, जोपर्यंत या संविधान जिवंत राहील तो जर कोणी या संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे हे मनसुबे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, हा सर्व संघटनेचा संकल्प आहे. म्हणून हा दिवस आपण किती मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे आणि हा संविधान दिवसाचा मेसेज संपूर्ण समाजामध्ये या देशामध्ये पसरला पाहिजे. म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने रक्ताचं पाणी करून हाडाच्या काळ्या करून आपल्याला हा संविधान दिलेला आहे, हा फक्त एका विशिष्ट वर्गासाठी संविधान नाही, हा जगात या देशातील संपूर्ण तळागाळापासून तर उच्चवर्णीयापर्यंत सुद्धा ह्या संविधानाचा उपयोग लोक घेत आहे आणि गुण्यागोविंदाने राहत आहे. परंतु काही मनवादी शक्ती, धर्मांध शक्ती या संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताय, संविधान बदलवण्याच्या गोष्टी करताय आणि म्हणून हे सगळ्या संघटना जागृत झालेल्या आहे. जो कोणी संघटना बदलवण्याची गोष्ट करेल त्याला आम्ही सर्व एका मुठीनं त्याला एकत्र येऊन लढा दिल्याशिवाय, त्याला गाडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तो त्यासाठी मी एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम घेऊन मेहनत घेऊन हे संविधान सोन्यासारखं देशात नव्हे तर देशातून 1 नंबरचं संविधान आपल्या भारत देशाला दिलेलं आहे. म्हणून आम्ही सगळं जगत आहोत आणि या देशात शांतता आणि सुव्यवस्था नांदते आहे. जर लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर संविधानाला जिवंत ठेवावं लागेल आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्यावर जबाबदारी टाकली ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जय भीम जय भारत हो. संविधान दिवस चिराई हो. भारतीय संविधानाचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. भारतीय संविधानाचा जिंदाबाद. भारतीय संविधानाचा विजय असो.